स्टार प्रवाहावरील तू रे माझा मितवा या मालिकेत आज 1 ऑगस्ट रोजी काय झालं ते आपण बघून घेऊ. अर्णवने राजेशला नेलेले असते त्या एका गोडाऊनमध्ये. मग त्यांच्यावर वादावादी सुरूच असते. दोघांमध्ये खूप मारामारी पण होते. दोघं एकमेकांना खूप मारतात. अर्णव म्हणतो राजेशला की मी तुला सुधारण्याचा एक चान्स देतो. सगळं विसरून जा, ताईसमोर सगळं कबूल कर आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात कर. तो राजेश हसतो आणि म्हणतो तुला कळत नाही काय रे, एवढा मोठा बिझनेसमॅन तू, फक्त तुला सीमध्ये बसून मीटिंग्स करता येतात, बाकी तुला काहीही करता येत नाही. अरे मी लहानपणापासून हेच करतो आहे, माझं हेच आयुष्य आहे. आता शेवटचा चान्स तू मला दे नाही आहे, शेवटचा चान्स मी तुला देतो आहे. गप्प बसून राहा, कुठेही एक शब्द बोलू नकोस, कारण तू जे काही करशील त्याने तुझ्या त्या बावळटाईलाच त्रास होणार, हे मात्र लक्षात घे. बाकी तुझी मर्जी, काही कर. तुझ्या त्या बावळताईला माझा खरा चेहरा सांगितलास त्याला त्रास होणार. त्या मिस इंदोरला जाऊन सांगितलंस, मग ते काय करतील, ते मला पोलिसात देणार. मला पोलिसात दिल्यावर त्रास कोणाला होणार, तुझ्या त्या बावळताईलाच. त्यामुळे सांगते, जे काही करायचं आहे कर तू, फक्त त्रास तुझ्या ताईलाच होणार. तू माझं काहीही बिघडवू शकत नाही अर्णव राजेश शिर्के, असं वगैरे तो राजेश त्या धमकावतो. राजेश म्हणतो इकडे मी चांगला नवरा बनून तुझ्या ताईच्या गुड बुक्समध्ये राहणार, इकडे तुझ्या मिस इंदोरशी लग्न करून एक सुखाचा संसार सुरू करणार, आणि हे तुझ्या डोळ्यांसमोर होणार आणि तू काहीही करू शकत नाहीस. मग अर्णव म्हणतो मी असं काहीही उधळणार नाही, माझ्या ताईचं आयुष्य तू बर्बाद केलंसच, पण मी मिस इंदोरचं आयुष्य बर्बाद तुला करूच देणार नाही. मिस इंदोर आणि ताई ह्या दोघी माझ्यासाठी काय आहेत ना, तुला चांगलंच माहिती आहे. मग असं म्हणतात आणि त्या दोघांमध्ये खूप मारामारी होते. इकडे ईश्वरी झोपलेली असते. ती झटकन उठते. तिला काहीतरी स्वप्न पडलं असं सांगते ती तिच्या आईला. मग तिची आई म्हणते किशू काय झालं. मग ईश्वरी सांगते की आई एक स्वप्न पडलं, मी असं रेगिस्तानमध्ये होते, तिकडे कोणीच नव्हतं, वारा जोराचा वाहत होता आणि मी वाट शोधता शोधता माझ्याच भोवती फिरत होते, काहीच कळत नव्हतं. ईश्वरीची आई सांगते अगं इशू, मानलं तर खरं आणि नाही मानलं तर काहीच नाही, मला सांग हे स्वप्न खरं कसं असू शकतं. मग ती म्हणते पण आई, असली स्वप्न आपल्याला कसला तरी संकेत देतात म्हणतात ना, आणि बघ ना आता थोड्या वेळात उजाडेल. मग तिची आई म्हणते काही काळजी करू नकोस, असं काही होणार नाही, जाऊन तू थोडा वेळ झोप. पुढच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव ईश्वरीच्या गल्लीत जात असतो, तिला काहीतरी खरं खरं सांगायला, की अजून काय ते माहीत नाही, पण जात असतो. आणि जाताना तो इतका फास्ट असतो की त्या रस्त्यावरचं पाणी ईश्वरीचे बाबा त्या रस्त्याच्या कडेतूनच जात असतात, त्यांच्या अंगावर उडतं. मग ते रागाने म्हणतात ए नालायक माणसा, डोळे फुटले काय रे तुझे. तेव्हा हा गाडी थांबवतो आणि बाहेर येतो. आता पुढे काय घडतं ते आपण पुढच्या भागात बघू.